गुड मॉर्निंग बालमित्रांनो. शुभ सकाळ सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभ सकाळ बेटा. कसे आहात सगळे? मजेत ना? काल संडे होता मस्त. संडे फंडे ना? सगळेच दिवस संडे आहेत आता तुम्हाला सध्या. सगळे दिवस संडे आहेत ना सध्या. सध्या मजा सुरू आहे. पण आठवण येते की नाही शाळेची? आठवण येते ना? वाटते ना शाळा सुरू झाल्या पाहिजे म्हणून? वाटते ना? चला छान मजा करताय, पण मजेसोबत सोबत थोडा अभ्यास पण करा. कारण तुम्हाला खूप छान संधी मिळाली आहे अभ्यास करण्याची पण. म्हणजे आपले जवळपास दिवसभराचे 12 तास असतात ना, त्यातले केवळ 2 तास नाही, 1 तास जरी प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यासासाठी दिला ना, स्कॉलरशिपच्या अभ्यासासाठी, तरी खूप आहे बालमित्रांनो. छान वेगळ्याने तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करताय. आतापर्यंत जेवढे आपले क्लासेस झाले ते सगळे क्लासेस समजून घेताय. जो समजला नसेल तो परत परत बघताय, हे की नाही? आणि समजून घेताय स्वतःहून. सॉरी. तर खूप छान होईल आणि तुम्हाला छान छान स्कॉलरशिपमध्ये मार्क्स मिळतील. आणि तसं पण तुम्हाला मॅथ्स कसं आहे की कुठे पण कामात येतं ना मॅथ्स. मॅथ्स हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. म्हणजे कुठे पण जा, तुम्हाला सकाळ झाली की मॅथ्स सुरू होऊन जातं, आहे की नाही? त्यामुळे मॅथ्स हे आपल्याला समजायलाच हवं. त्यामुळे तुम्हाला मॅथ्स पण खूप छान रीतीने समजून घेता येतं. आता आपण काय झालं की जॉमेट्रीमध्ये काही भाग बघितलेत ना. जॉमेट्रीमध्ये आपण काय बघितलं की स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, हे कसे ओळखायचे, या या आकृत्या कशा असतात, त्याच्या साईड कोणत्या, त्याला शिरोबिंदू किती, त्याला कोण किती, त्याची सर्व कोण कोणाकोणाचे काटकोन असतात. तर चौरसाचे कोण काटकोन असतात आणि रेक्टँगलचे आणि स्क्वेअरचे दोघांचे कोण काटकोन असतात. रेक्टँगल आणि स्क्वेअर हे दोघंही चौकोन आहेत. सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. चौरसमध्ये आणि चौकोनमध्ये काय फरक आहे ते पण समजून घेतलं आपण, की चौरसाच्या चारही बाजू सेम टू सेम असतात. मात्र चौकोनाचं असं नसतं, त्याला 4 कोण असतात, 4 शिरोबिंदू. हे आपण सगळं समजून घेतलं. परत आपण काय बघितलं आधी सुरुवातीला, अँगल आणि टाइप्स ऑफ अँगल बघितले, आहे की नाही? त्यामध्ये तुम्ही काटकोन, विशाल कोन, लघु कोन, ॲक्यूट कोन आहे ना, बघितलं ना? ॲक्यूट अँगल, ॲब्स्ट्यूस अँगल आणि राईट अँगल, हे 3 अँगल बघितले आहे ना. हे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला राईट अँगल माहित असला की बाकीचे 2 माहितच होतात. एक राईट अँगल पेक्षा लहान आहे आणि एक राईट अँगल पेक्षा मोठा आहे. हे बघितलं आपण. मग आपण मागच्या वेळेस आपण सर्कल पण समजून घेतलं. सर्कलच्या सगळ्या सगळ्या बाजू तुम्ही समजून घेतल्या. म्हणजे परिघ म्हणजे काय, तर वर्तुळाच्या लांबीची जी कडेची जी लांबी असते, वर्तुळाची जी कडा असते त्याची जी लांबी आहे त्याला परिघ म्हणतात. व्यास म्हणजे काय, डायमीटर आहे ना, तो म्हणजे सर्वात मोठी जी जीवा आहे सर्कलची किंवा वर्तुळाची, तिला व्यास म्हणतात, म्हणजेच तिला डायमीटर म्हणतात. त्रिज्या म्हणजे काय, तर सेंटर पॉइंट म्हणजे केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कुठलाही एक बिंदू जर जोडला तर त्याची त्रिज्या तयार होते. आणि ह्या असंख्य अशा रेडियस असतात एका सर्कलमध्ये. तसंच वर्तुळावरचे कोणतेही 2 बिंदू जोडले तर जीवा तयार होते. आणि अशा कॉर्ड म्हणजे जीवा, असंख्य जीवा आपण काढू शकतो आपण वर्तुळामध्ये. आणि आपण केंद्रबिंदूमधून जाणारी जीव आहे तिला आपण डायमीटर म्हणतो. हे डायमीटर पण आपण असंख्य काढू शकतो. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं बालमित्रांनो. आता आज आपण मात्र अजून एक नवीन कन्सेप्ट बघतोय. ती पण खूप सोपी आहे. जशा पूर्वीच्या सोप्या होत्या ना, तशी ही पण सोपी आहे. मग कुठली आहे बरं? तर आता आज आपण काय शिकणार आहे बघा. आज आपण परिमिती म्हणजेच पेरिमीटर शिकणार आहोत. अतिशय सोपी आणि छान कन्सेप्ट आहे. तुम्हाला खूप खूप आवडेल. बघा तुम्ही बघितलं असेल की तुम्ही म्हणजे परिमिती म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला समजून सांगते, चालेल? बघा आता हा माझ्याकडे एक रुमाल आहे. दिसतं सगळ्यांना? हँडकरचीफ, हँकी आहे ना, बघा, आहे की नाही? आता हा जो हँकी आहे, त्या हँकीला किंवा रुमालला जर मला लेस लावायची असेल, काय लावायची आहे मला याला? लेस लावायची आहे. तर मला लेस लावायसाठी काय करावं लागेल? बघूया आपण काय करावं लागेल. बघा आता या रुमालाला आपल्याला लेस लावायसाठी काय करावं लागेल. बघा आता मला एक लेस पण मिळाली. बघा, अचानक मला लेस पण मिळून गेली. आता मला ही लेस लावायची आहे ना. बघा मी आता अशी लावताना मला मोजावं लागेल ना, किती लेस लागणार बुवा आपल्याला लेस लावायची आहे. तर मला एक मेजरमेंट मापन करावं लागेल, त्याचं मेजरमेंट घ्यावं लागेल की किती लेस लागणार आहे. बघा
बघा, म्हणजे आता माझ्या या रुमालाला लेस लावायसाठी मला इतकी लेस लागणार आहे, इतकी. जे 2 टोकं दिसत आहेत तुम्हाला, माझं हे एक टोक आणि हे एक टोक, एवढी लेस मला लागणार आहे या रुमालासाठी. आता ही जी लेस आहे ना, याची जर मी लांबी मोजून घेतली स्केलनी, बघा माझ्याकडे स्केल पण आहे, स्केलनी मी याची लांबी मोजून घेते, किती लांब मला हे लेस लागणार आहे. दुकानदाराला मला मागावं लागेल ना तेवढी लेस लावायची आहे. तर बघा 15 सेंटीमीटरची आहे ही माझी माझी जी स्केल आहे ही 15 सेंटीमीटरची आहे. बघा आता झाले 30 सेंटीमीटर, हे झाले 45, 60, 75, बघा 90, म्हणजे 90 सेंटीमीटर एवढी मला ही लेस लागणार आहे. ओके, आता मी मोजून घेतली. आता आपण काय केलं की आपण ही जी रुमाल, हा जो रुमाल आहे याला लेस लावण्यासाठी आपण काय केलं, याची जी बाहेरची बाजू दिसते तुम्हाला, ही जी बाहेरची बाजू आहे, ही बाहेरची बाजू आपण मोजून घेतली किती आहे की नाही. म्हणजे आपण ही जी बाहेरची बाजू मोजून घेतली तर यालाच म्हणतात परिमिती. यालाच काय म्हणतात, परिमिती. जी बाहेरची बाजू आपण मोजून घेतोय त्याला म्हणतात परिमिती, म्हणजेच पेरिमीटर. ओके, मग आता परिमिती म्हणजे काय, तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. बघा सॉरी, बंदिस्त आकृतीच्या, बघा आपला रुमाल असा होता ना, स्क्वेअर मध्ये होता ना रुमाल, स्क्वेअर मध्ये रुमाल बंद आहे ना, तो ओपन आहे का ती आकृती, कुठे नाही. म्हणून बंद आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज, सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. बघा आता समजा, आता हा आपला रुमाल नाही, समजा ही एक आकृती आहे असं समजू आपण, ही आपली स्क्वेअरची आकृती आहे. बघा हा स्क्वेअर आहे, आणि समजा आता ही बाजू पण 15 सेंटीमीटर आहे, ही पण 15 सेंटीमीटर आहे, ही पण 15 सेंटीमीटर आहे, आणि ही पण 15 सेंटीमीटर आहे असं आपण समजलं. आता ही बंदिस्त आकृती आहे, पॅक आहे, ओपन आहे का कुठून पण नाही, ही बंदिस्त आहे. तर या बंदिस्त आकृतीची जर आपल्याला परिमिती काढायची असेल तर या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची लांबीची बेरीज. आता सर्व बाजू म्हणजे ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, म्हणजे जर आपण 15 × 4 केले तर आपल्याला याचं उत्तर मिळून जाते, 15 × 4 केले तर. कारण 15 4 वेळा आहे, एक वेळा लिहिला, 2 वेळा बेरीज करायच्या, कारण नेहमी नेहमी केलेली बेरीज म्हणजेच मल्टिप्लिकेशन असते, म्हणजे नेहमी नेहमी केलेलं ऍडिशन म्हणजेच ते मल्टिप्लिकेशन आहे. सारखं आपल्याला ऍडिशन करायचं काम पडू नये म्हणून आपण मल्टिप्लिकेशन शोधून काढलेलं आहे. म्हणून जर आपण 15 ला 15 × 4 केले तर आपल्याला त्याचा आन्सर मिळून जातो. परिमिती समजली तुम्हाला. जर आता एक लक्षात घ्या बालमित्रांनो, जर ही आकृती अशी असती आणि त्यांनी म्हटलं असतं तुम्हाला याची परिमिती काढा, आपल्याला काढता आली असती का, काढता आली असती का नाही. आपण ओपन आकृतीची परिमिती काढू शकत नाही. समजा आपलं घर आहे, आपल्या घराला वॉल कंपाऊंड बांधायचं आहे, बघा वॉल कंपाऊंड बांधायचं आहे, इथं घर असतं आपलं, सॉरी, आपल्याला वॉल कंपाऊंड बांधायचं आहे. वॉल कंपाऊंड बांधायचं म्हणजे आपल्या घराच्या चारही बाजूच्या लांबीची बेरीज आपल्याला करावं लागतं, आणि मग त्याच्यातून बाबा डिसिजन घेतात की इतकं बांधकाम होणार आहे, इतकं फूट, इतकं सेंटीमीटर बांधकाम होणार आहे, आणि म्हणजेच आपल्या घराला पूर्ण वॉल कंपाऊंड होईल. कोणाकोणाचं शेत असते, त्या शेताला कुंपण करायचं असते, त्या शेतकऱ्याला, म्हणजे असं पण शेत असू शकते, म्हणजे तार लावायचे असले
कुठले कोणी जनावर जाऊ नये, कुठल्या लोकांनी जाऊ नये म्हणून ताराचं कुंपण द्यायचं असेल, मग ते मोजून घ्यावं लागतं. कुंपण म्हणजे कुंपण करणे म्हणजे सुद्धा परिमितीच होय. त्या शेताची त्यांना परिमिती काढावी लागते आधी, किती आपल्याला तार लागेल त्याच्यावरून डिसाईड होतं. तुम्हाला समजलं. मग बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती. मग आता इथे किती बाजू आहे? 1 2 3 4. इथे किती आहे? 1 2 3 4. मग जर मी आता ही अशी आकृती काढली तर इथे किती बाजू होती? 1 2 3. 1 2 3. तिन्ही बाजूची आपल्याला काय करावं लागणार आहे? ऍडिशन करावी लागणार आहे. बघा आता जर आपण असा विचार केला की आपल्याला बघा कुठलीही वस्तू कुठल्या तरी शेप मध्ये असते, आहे की नाही? तुमचं घर जर असेल तर कुठल्या तरी शेप मध्ये आहे, तुमचं शेप जर आहे ते कुठल्या तरी शेप मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला मोजायचं आहे. तुमचा रुमाल जरी आहे तरी तो कुठल्या तरी शेप मध्ये आहे ना? कुठलीही गोष्ट अशी आहे की ती कुठल्या तरी शेप मध्ये आहे, ज्याच्यामुळे आपण त्याचं मेजरमेंट करू शकतो. समजा आता एखादी गोष्ट आहे की ही ट्रायंगलच्या शेप मध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे ट्रायंगल, है ना? आता ट्रायंगलच्या शेप मध्ये त्याचा आपल्याला जर पेरिमीटर काढायची असेल तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे काय? तर अतिशय सोपं आहे. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. आता ट्रायंगलला 3च बाजू असतात म्हणून तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज. बाजूच्या लांबींची बेरीज. झालं हे तयार सूत्र. हे तर खूपच सोपं आहे. तुम्ही तर एका मिनिटात तुम्ही याला लर्न करू शकता. कारण ट्रायंगलला 3च साईड असतात आणि 3 जे साईड आहे आपल्याला परिमितीची किंवा पेरिमीटरचं डेफिनेशन अशी आहे की बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. आता सर्व बाजू म्हणजे याला 3 आहेत म्हणून तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज. आता आपण हा शेप बघूया. हा माहिती आहे तुम्हाला? सांगा मला या शेपचं नाव काय सांगा. सगळ्यांनी चॅट मध्ये लिहून पाठवा मला पटकन. चॅट मध्ये लिहून पाठवा बालमित्रांनो, कुठला शेप आहे सांगा पटापट. बरोबर, हा आहे रेक्टँगल. आता आपल्याला माहिती आहे रेक्टँगलचं काय आहे? या समोरच्या बाजू सेम असतात. स्क्वेअर आणि रेक्टँगल मध्ये एकच डिफरन्स आहे की स्क्वेअरचे फोरही साइड सेम टू सेम असतात, मात्र रेक्टँगलच्या समोरच्या बाजू सेम असतात. आता समोरच्या बाजू सेम असल्यामुळे ही असते आपली लांबी, ही असते रुंदी. म्हणून याचं कसं होईल? आता इथे पण चारही बाजूंची बेरीज, इथे चारही बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती आहे. पण जर 2 इंटू लांबी घेतलं म्हणजेच 2 इंटू लांबी म्हणजे इथे जी दिलेली आहे ही आहे लांबी लेंथ, ही जी दिली आहे ही 2 म्हणजे 1 आणि 2 म्हणून 2 लिहिलं. आणि त्याला काय करावं लागते? त्याला आपण बेरीज करू 2 इंटू रुंदी. अतिशय सोपं आहे, समजून घ्या. इथे पण असंच आहे, चारही बाजूंची बेरीज असंच आहे, परंतु अजून सोपं जावं म्हणून 2 आणि समजा आता बघा इथे सर मी एक उदाहरण देऊन सांगते. हे 5 सेंटीमीटर आहे, ही पण 5 सेंटीमीटर आहे आणि ही 3 सेंटीमीटर आहे, ही 3 सेंटीमीटर आहे. कारण तुम्हाला माहित आहे ही जर 3 असेल तर ही 3च असायला पाहिजे, ही 5 असेल तर ही 5च असायला पाहिजे. कारण समोरच्या बाजू सेम टू सेम असतात, हा नियमच आहे रेक्टँगलचा. मग आता आपण इथे काय करू? इथे आपण 2 घेऊ. तर लांबी किती आहे? 5 अधिक अजून इथे 2 आणि ही रुंदी किती आहे? 3. ओके. मग आता बघा किती होण्याची पेरिमीटर? 16 सेंटीमीटर. किती होईल? 16 सेंटीमीटर. हे आपण सूत्र वापरून केलेली आहे. पण आता तुम्ही जर तसा विचार करा, 5 आणि 5 5 आणि 5 किती झाले? 10. 3 3 किती झाले? 6. 10 प्लस 6 किती झाले? 16. म्हणजे कसंही काढलं तरी सोपंच आहे, पण हे जास्त सोयीस्कर होतं म्हणून आपल्याला सूत्र दिलेले आहे आणि सूत्रानुसार काढायची. नाही सूत्र डोक्यात राहिलं तर सरळ सरळ चारही बाजूंची काय करायची? बेरीज करायची बालमित्रांनो. इव्हन अजून तुम्हाला एक सोपी पद्धत सोपं सांगते की जर तुम्हाला असा रेक्टँगल दिलेला आहे, असा रेक्टँगल दिलाय, त्यांनी म्हटलं की तुम्ही ही 7 सेंटीमीटर आहे आणि 5 सेंटीमीटर आहे आणि तुम्ही काय काढायची? पेरिमीटर काढा. तरी पण खूप सोपं आहे हे. तरी पण काय आहे? खूप सोपं आहे. कारण बघा ही 7 दिली आहे ना, तर तुम्ही काही नाही, डोळे मिटून काहीही विचार न करता
त्याच्या समोरची किती असणार आहे, ती पण 7च असणार आहे. फक्त रेक्टँगल साठी हे लागू होत. ओके, ही 5 आहे ना, मग ही पण 5 आहे. झालं. मग काय 7 7 7 + 7 झाले 14, 5 + 5 झाले 10. 10 आणि 14 करा किती होते, 24. म्हणजे याची टोटल पेरिमीटर किती आहे, 24. इतकं सोपं आहे बालमित्रांनो. तुम्ही सूत्र जरी लक्षात नाही ठेवलं तरी असंही लक्षात ठेवलं की बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे पेरिमीटर होय. आता एवढं समजलं. ट्रायंगलची समजली, ट्रायंगलचं म्हणजे 3ही बाजूंच्या लांबीची बेरीज. रेक्टँगलची समजली, 2 इंटू लांबी, 2 इंटू लेंथ आणि प्लस 2 इंटू रुंदी. ओके, आता पुढचं बघूया आपण. आता स्क्वेअरची परिमिती बघू, चौरसाची. आता तुम्हाला सगळ्यांना स्क्वेअर माहित आहे, सांगावंच नाही लागत, पटकन काढता येईल तुम्हाला. स्क्वेअर ज्याचे चारही बाजू सेम टू सेम असतात. आता बघा, याचं कसं आहे, हे जर 2 सेंटीमीटर असेल, ही 2 असेल, ही असेल, ही असेल, याची तर एक जरी बाजू तुम्हाला सांगितली असेल तर तुम्हाला चारही काढता येतात, आहे की नाही. त्यांनी फक्त एवढीच दिली, ही 2 आहे, ही 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे बाकीचे किती आहे, हे सगळे 2 आहे, कारण ते सेम टू सेमच असतात नेहमी, आहे की नाही. मग आता 2 + 2 + 2 + 2 एवढं लिहित बसल्यापेक्षा त्यांनी एक आपल्याला सूत्र तयार केले, याच्यावरूनच सूत्र तयार केलं आहे. काय सूत्र केलं आहे, 4 इंटू बाजूंची लांबी, बाजूंची लांबी. बघा किती सोपं झालंय. 4, कारण 4 वेळा लिहित बसा, 4 वेळा एडिशन करत बसा, त्यापेक्षा 4 इंटू बाजूची लांबी. मग काय 4 आणि बाजूंची लांबी किती आहे, 2. नाही ना, एक जरी दिली असती तरी 2 म्हणजे किती झालं, 8. बघा इथे काय होतं, 8, इथे पण 8 सेंटीमीटर. म्हणजे इतकं सोपं आहे. मग जर स्क्वेअरचं पेरिमीटर काढायचं असेल, चौरसाची परिमिती काढायची असेल तर 4 इंटू बाजूंची लांबी, म्हणजे साईड 4 इंटू साईड ऍडिशन, साईड लेंथ. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी ती सोपं आहे. त्याच्यानंतर दिली आहे त्यांनी बहुभुजाकृतीचे परिमिती. बहुभुजाकृती म्हणजे ती कुठलाही आकार असू शकतो. बहुभुजाकृती म्हणजे, आता बहुभुजाकृती त्याचा अर्थ समजायला सांगते तुम्हाला, नेहमीसाठी लक्षात राहील तुमच्या. बहु म्हणजे खूप, बहु म्हणजे खूप. ते सास सुनवाली बहु नाही बरं, नाही तर सासू सुनेची बहु पकडाल तुम्ही, ते बहु नाही. मराठीतला बहु म्हणजे खूप जास्त. ओके, बहु म्हणजे खूप जास्त. भुजा म्हणजे बाजू, कृती म्हणजे आकृती, कृती म्हणजे आकृती. बघा, म्हणजे खूप बाजू असलेली आकृती त्याला म्हणतात बहुभुजाकृती. ज्याला खूप बाजू आहे अशी आकृती म्हणजे बहुभुजाकृती. इथे किती भुजा आहे, ते 1 2 3 4. ट्रायंगलला किती भुजा असतात, 1 2 3. स्क्वेअरला किती भुजा असतात, 4. रेक्टँगलला किती साईड असतात, 4 साईड. म्हणजे ज्याला खूप साऱ्या साईड आहेत अशी आकृती. आता याच्यात 4 पेक्षा जास्त, 4 पेक्षा जास्त साईड असणाऱ्या त्याला बहुभुजाकृती, म्हणजे जास्त साईड असणाऱ्या आकृत्या त्यांची कशी काढायची, तर त्यांचं सोपं आहे की जेवढ्या जेवढ्या भुजा असतील, जेवढ्या साईड असतील त्याला, त्या आकृतीला, त्यांच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. बहुभुजाकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज, बेरीज. बघा बा मित्रांनो, समजा आता ही बहुभुजाकृती आहे, ही एक बहुभुजाकृती आहे. आता हिची जी आहे दिलेली आहे, ही 3 सेंटीमीटर दिलेली आहे, एक एक बाजू. बघा, मग आता ही बहुभुजाकृती आहे, 1 2 3 4 5 6 आहे. मग आता काय होईल, 6 इंटू 3 म्हणजे किती होईल, 18 सेंटीमीटर याची पेरिमीटर किंवा परिमिती होईल. म्हणजे बहुभुजाकृती म्हणजे बहुभुजाकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज आपण केली. 3 इंटू 3 असं जरी केलं तुम्ही, 3 + 3 + 3 असं 6 वेळा जरी केलं तरी तेच उत्तर येणार आहे. कोणत्याही रीतीने केलं तरी शेवटी उत्तर एकच येणार आहे.
बघा बालमित्रांनो, आपण आता जी पेरिमीटर आहे ती कुठली कुठली बघितली. तर आपण ट्रायंगलची पेरिमीटर बघितली, रेक्टँगल, स्क्वेअर, बहुभुजाकृती, आणि यांचं शेवट काय आहे तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. ती बंदिस्त आकृती असली पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवायचं. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते मी, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला नेहमी नेहमी बंदिस्त बंदिस्त असं का म्हणते. ती आकृती पॅक का असायला पाहिजे. बघा आता बघा, अशी आकृती आहे. आता मला सांगा याची परिमिती काय येणार, लिहून पाठवा चार्ट मध्ये. चला, याची पेरिमीटर काय असणार आहे सांगा, पटापट लिहून पाठवा, बघू मला कोणाकोणाला समजलं तर. व्हेरी गुड बालमित्रांनो, काही जणांना चेक करण्याची गरज आहे. बघा तुम्ही काय केलं, तुम्ही सगळ्यांनी काय केलं, हे जेवढे 5 आहेत त्या सगळ्यांची काय केली, ऍडिशन केली, केली ना, आहे ना, केली की नाही. बघा त्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आणि परिमिती म्हणजे आउटर साइड, आउटर साइड, इनर साइड घ्यायची नाही. हा 5 आपल्याला घ्यायचा नाहीये, हा 5 घ्यायचा नाही. म्हणून तुम्ही ज्यांचं चुकलं त्यांनी चेक करा, दुरुस्त करा. नेहमी परिमिती किंवा पेरिमीटर ही आउटर साइड काढतात, बाहेरच्या बाजूची. बाहेरचा हा कर्ण आहे, कर्णाची काढत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला मुद्दाम असे प्रश्न येतात, असे प्रश्न येतात कन्फ्युज करायला, असे मुद्दाम प्रश्न येतात, म्हणजे मुलं काय करतात, मग सगळे बाजू मोजतात, सगळ्यांची ऍडिशन करतात आणि मग तिथंच ते फसतात. म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं की पेरिमीटर म्हणजे ओनली आउटर साइड, ज्या साइड आहे त्याची बेरीज, बाहेरच्या बाजूंची बेरीज. इनर साइड घ्यायची का आतली, असं आलं तर नाही. हे कायम लक्षात ठेवा, हे असं येतच आणि तुम्हाला कन्फ्युज करतं असं आलं की. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं फक्त, म्हणजे याची किती होईल, 20 सेंटीमीटर हे उत्तर राहील. आता तुम्हाला ते 20 पण ऑप्शन राहील, 25 पण ऑप्शन राहील, आणि तुम्ही काय करा, 25 ऑप्शन चूज करा आणि मग तुमचे मार्क्स गेले, 2 मार्क्स गेले. म्हणून असे आपल्याला एकही मार्क्स जाऊ द्यायचा नाहीये, पूर्णपैकी पूर्ण मार्क्स आपल्याला सगळ्यांना घ्यायचे आहे. समजलं ना सगळ्यांना, ओके डन. चला मग आपण आता काही क्वेश्चन बघूया पेरिमीटरवरचे, परिमितीवरचे. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं बाळांनो की बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आणि नेहमी बाहेरच्या बाजूंची लांबींची बेरीज, बाहेरच्या बाजूंचे लांबींची बेरीज लक्षात ठेवायचं बालमित्रांनो. चला पहिला क्वेश्चन आहे पहा, आणि हा क्वेश्चन 2018 मध्ये येऊन गेलेला आहे. पुढे दिलेल्या आकृतीची परिमिती किती. टू 2018 ला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ऑप्शन आहे पहा, 95.5, 23.5, 14.5 आणि 18.5. आकृती बघून घेऊ आपण. बघा आकृती कशी आहे पहा बालमित्रांनो. बघा बघा, ही बाजू दिलेली आहे 4 सेंटीमीटर, ही 2 दिली आहे, ही 3.5 दिली आहे. ऍक्च्युअली ही छोटी आहे, ही मोठी आहे. ही 3.5 म्हणजे ही मोठी आहे आणि ही 2 आहे म्हणजे ही छोटी आहे.
आणि ही दिली आहे 3, परत ही 2च आहे आणि ही जास्त आहे, ही 4 आहे, ही 4 आहे, ही 2 आहे. बघा असे साईड दिलेले आहे. आणि बघा ही कशी आहे, बहुभुजाकृती आहे. 1 2 3 4 आणि 5 अशा 5 साईड आहेत, म्हणजे ही बहुभुजाकृती आहे. आता एवढ्या ह्याचे दिलेले आहे. मग आता काय करावं लागते, बहुभुजाकृतीची पेरिमीटर काढण्यासाठी सर्व बाजूंची लांबींची बेरीज. मग किती आहे, 2 + 4 + 2 + 3 + 3.5 म्हणजे उत्तर 0.5 मध्ये येणार आहे. बघा आता 2 + 4 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे किती आले याचे आन्सर, 14.5. 14.5 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज आवर राईट आन्सर. बघा किती सोपं आहे. सोपं आहे बाल मित्रांनो, कठीण आहे का, अजिबात कठीण नाही, खूपच सोपं आहे. पटकन राईट डाऊन करा. पुढचा बघू आपण, पुढचा क्वेश्चन बघूया. बघा पुढचा क्वेश्चन आहे, 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती. चौरसाची परिमिती किती. बघा ऑप्शन नंबर 1 इज 36 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 2 इज 12 सेंटीमीटर, 3 is 24 सेंटीमीटर and option number 4 is 18 सेंटीमीटर. बघा असे 4 प्रकारे आपल्याला इथे ऑप्शन दिलेले दिसून येतात. आपण बघू कुठलं आन्सर बरोबर येतं. आता बालमित्रांनो, आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की स्क्वेअरची जर आपल्याला पेरिमीटर काढायची असेल तर आपल्याकडे एक सूत्र आहे. सूत्र आहे ना स्क्वेअरसाठी, 4 × सर्व बाजूंची लांबीची बेरीज. सूत्र काय होतं आपलं, 4 × बाजूची लांबी, 4 × बाजूंची लांबी, सर्व नाही फक्त बाजूंची लांबी. 4 × बाजूंची लांबी असं आपलं स्क्वेअरचं सूत्र आहे. स्क्वेअरची जर आपल्याला पेरिमीटर काढायची असेल याचं सूत्र आहे. मग बघा 4 आणि प्रत्येक बाजू कितीचे, 6 सेंटीमीटरची, म्हणजे किती झाले, 24 सेंटीमीटर. म्हणजे आपला आन्सर काय आहे, आन्सर नंबर 3. आणि तसंही तुम्ही काय केलं असतं, 6 + 6 + 6 + 6, कारण किती बाजू असतात स्क्वेअरला, 4 बाजू असतात, सगळ्या सारख्या समान असतात. आधीच्याच चॅप्टर मध्ये बघितलं आपण की जो स्क्वेअर आहे त्याच्या सर्व बाजू समान असतात, एकाच मापाच्या असतात, सगळे कोण एकाच मापाचे असतात, काटकोन असतात. आणि स्क्वेअरच्या ज्या बाजू आहेत त्या एकमेकीला लंबदुभाजक असतात, पॅरलल असतात, लंबदुभाजक नसतात, त्या पॅरलल असतात, समांतर असतात. तर याची जर बेरीज केली तरी तिथे तुम्हाला काय उत्तर मिळेल, 24 सेंटीमीटर. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला एकच आन्सर मिळेल, तुम्ही दोन्ही प्रकारे सोडवलं तरी. ओके, चला तर पुढचं बघायचं. बघा आता आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व करूया. मी पटापट राईट डाऊन करत जा. एका आयताची म्हणजे रेक्टँगल व एका चौरसाची परिमिती समान असेल, म्हणजे पेरिमीटर सेम टू सेम आहे म्हणते दोघांची.
समान असेल समान आहे आयताची परिमिती म्हणजे पेरिमीटर 80 सेंटीमीटर असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असते? ऑप्शन 1 is 80 सेंटीमीटर, ऑप्शन 2 is 40 सेंटीमीटर, ऑप्शन 3 is 20 सेंटीमीटर and ऑप्शन 4 is 10 सेंटीमीटर. बघा बालमित्रांनो, आता आपण समजून घेऊया. पहिले क्वेश्चन समजून घेऊ. त्यांनी काय म्हटलं, एका आयताची आणि एका चौरसाची म्हणजे एक रेक्टँगल आहे आणि एक स्क्वेअर आहे. या दोघांचीही पेरिमीटर सेम टू सेम आहे, समान आहे, सेम टू सेम. आयताची परिमिती 80 सेंटीमीटर हे बघा इथे दिलाय नंबर. हा जो ट्रायंगल आहे याची पूर्ण ही जी परिमिती आहे पेरिमीटर आहे 80 सेंटीमीटर. याची 80 सेंटीमीटर आहे. तर चौरसाच्या प्रत्येक बाजूची म्हणजे हा जो स्क्वेअर आहे याच्या इथली आपल्याला विचारली त्यांनी की किती लांबी असेल प्रत्येक बाजूची. आता बघा मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगते की याची किती आहे 80 सेंटीमीटर आहे म्हणजे याची पण 80 सेंटीमीटर आहे दोघांची, कारण सेम टू सेम आहे सांगितलं पेरिमीटर. आता याची पेरिमीटर आपल्याला काढून दिली आहे आणि एक बाजू विचारली. आता आपण काय करतो की स्क्वेअरचं हे करण्यासाठी 4 इंटू बाजूची लांबी घेतो की नाही, असं घेतो आपण पेरिमीटर काढायसाठी है ना. आता आपण काय करू की या 4 ला या 80 ने भाग देऊ, डिवाइड करू. इथे करू 80 ला 4 ने 80 ला इथे आपण काय करतो, इथे आपण मल्टिप्लिकेशन करतो. जेव्हा आपल्याला पेरिमीटर काढायचं असते, स्क्वेअरचं पेरिमीटर काढायचं असते तर आपण 4 ने याला मल्टिप्लाय करतो बाजूच्या लांबीला. आता आपल्याला बाजूची लांबी काढायची आहे, मग काय करायचं, 4 ने जे दिलेले पेरिमीटर आहे त्याला डिवाइड करायचं. मग आता 4 ने जर डिवाइड केलं तर काय आन्सर येतं बघा. आन्सर येतं 20. किती येतं 20. म्हणजे याची एक जी बाजू आहे ती किती असली पाहिजे 20 सेंटीमीटर असली पाहिजे. मग ती बरोबर आहे का? पहा बरोबर आहे, कारण जर एक 20 असेल तर या सूत्रामध्ये जर आपण बसवलं स्क्वेअरच्या 4 इंटू बाजूची लांबी तर त्याचं उत्तर बरोबर पेरिमीटर किती येते 80 सेंटीमीटर येते. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आता तुम्हाला असं पण काढता येतं, असं पण काढता येतं, किंवा आता इथे ही 80 सेंटीमीटर आहे, हे 80 सेंटीमीटर आहे, मग हे पण 80 सेंटीमीटर आहे. 80 सेंटीमीटर असल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की ही पूर्ण पेरिमीटर याची 80 सेंटीमीटर आहे. प्रत्येक किती असेल, ही जर 20 असेल, 20 असेल, ही 20 असेल, ही 20 असेल तरच ती 2 into 4 6 आणि 8 80 होऊ शकते. असं पण तुमच्या लक्षात येतं आणि हे पण आपण सूत्रात टाकलं की सोपं जातं. बघा म्हणजे आपलं आन्सर काय येईल, आन्सर नंबर म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. ओके, आता आपण पुढचं बघूया. सॉरी. बघा एका आयताची परिमिती 60 सेंटीमीटर आहे.
60 सेंटीमीटर आहे. त्याची रुंदी 40 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती असेल? त्याची रुंदी 14 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती असेल? आता हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. करा बरं, विचार करा बरं सगळ्यांनी. आणि उत्तर पाहून नाही सांगायचं, इथे सॉल्व्ह करून सांगायचं. मला सॉल्व्ह करून दाखवा की तुम्ही कसं सॉल्व्ह केलं. सगळ्यांनी मला चॅट मध्ये सॉल्व्ह करून दाखवा. तुम्ही ते कसं सॉल्व्ह केलं ते पण सांगा मला. सोडवून दाखवा मला, पूर्ण उदाहरण सोडून दाखवा की तुमचं ते आन्सर का आलं. जे कोणतंही तुमचं आन्सर आलं असेल ते आन्सर तुमचं का आलं ते मला कसं आलं ते सांगा. बघा, एका आयताची परिमिती 60 सेंटीमीटर आहे. एका रेक्टँगलची पेरिमीटर 60 सेंटीमीटर आहे. त्याची रुंदी जर 14 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती असेल? आता हा काढूया आपण. हा काढला रेक्टँगल. हा रेक्टँगल काढला आणि पूर्ण बाजूंची लांबी म्हणजे पेरिमीटर दिली आहे त्यांनी, ती दिली आहे 60 सेंटीमीटर. पेरिमीटर काढून दिली. आणि ही जी रुंदी आहे, ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. तर ही रुंदी काढून दिली आहे त्यांनी 14 सेंटीमीटर. आता ही 14 सेंटीमीटर आहे म्हणजे ही किती असली पाहिजे? 14 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि ही जितकी असेल तितकी ही असेल. आता आपण जर 14 × 14 केलं, दोन मिळाले आपल्याला, ते होते 28. आता 60 पूर्ण आहे म्हणून आपण 60 मधून ते मायनस करूया 28. कारण पूर्ण बाजूंची बेरीज किती आहे? चारही बाजूंची 60 सेंटीमीटर परिमिती. म्हणून आपण 60 मधून 28 मायनस करूया. तर आपल्याला किती उत्तर मिळते पहा. आपल्याला मिळते 32 सेंटीमीटर उत्तर टोटल. म्हणजे ह्या दोन मिळाल्या आहेत आपल्याला. ह्या दोन मिळण्यासाठी 32 हे ऑप्शन आपल्याकडे आलेले आहे. ह्या दोघांची बेरीज किती आहे? 32. या दोघांची 32 ऍडिशन आहे. मग 32 ह्या दोन्ही सारख्या असतात म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल? 32 ला 2 ने डिवाइड करावं लागेल, तर त्या दोन सारख्या आपल्याला मिळतील. 2 6 12. म्हणजे ही 16 सेंटीमीटर आहे आणि ही पण 16 सेंटीमीटर आहे. आता मात्र या सगळ्यांची बेरीज केली आपण. 14 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर 16, तर ती टोटल किती भरणार आहे? 60 सेंटीमीटर. किती भरणार आहे? पेरिमीटर काढून दिलेलं होतं आधी 60 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण एका याच्यावरून दुसरी ही दिली आहे म्हणून ही काढू शकलो. ह्या दोघींची ऍडिशन केल्यानंतर हे दोन काढू शकलो. म्हणजे आपला आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. बरोबर मॅन्युअली लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की एकच दिली होती काढून. ही माहित होती आपल्याला, आपण ठरवलं की ही पण ती आहे कारण सेम टू सेम आहे. दोघी मिळून आपल्याला 28 आकडा मिळाला. मग आपण काय केलं? दोघींचं या चारही याची जी बेरीज दिली होती 60, त्याच्यामधून 28 मायनस केलं तर आपल्याला 32 हे मिळालं. 32 सेंटीमीटर हे मिळालं. 32 या दोघींचे मिळून आहे. या दोघी सेम टू सेम असतात म्हणून त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला एकीची किंमत मिळाली. एका बाजूची किंमत मिळाली, ती आहे 16 सेंटीमीटर. ओके, त्याला राईट डाऊन करा पटकन. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. सोबतच्या त्रिकोणाची परिमिती 35 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या
समान बाजूंची प्रत्येकी लांबी किती? ऑप्शन नंबर 1 आहे 30 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 2 आहे 10 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 3 आहे 12 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 4 आहे 15 सेंटीमीटर. आणि आकृती दिली आहे त्यांनी बघा, ट्रायंगल दिलेला आहे काढून, आणि या ट्रायंगलची एक आपल्याला बाजू दिली आहे त्यांनी 5 सेंटीमीटर आहे आणि ह्या दोन सारख्या आहेत. बघा आता बालमित्रांनो लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. अतिशय सोपा प्रश्न, फक्त लक्ष द्या तुम्ही. तर सोबतच्या त्रिकोणाची, सोबतच्या ट्रायंगलची पेरिमीटर काढून दिलेली आहे. पूर्ण किती आहे? 35 सेंटीमीटर दिलेली आहे त्यांनी पूर्ण याची, तिन्ही याची बेरीज. ओके, तर त्याच्या समान बाजूंची प्रत्येकी लांबी किती? आता बघा ह्या दोन सारख्या म्हणते, असं जेव्हा चिन्ह येतं ना, असं चिन्ह येतं तेव्हा त्या दोन सारख्या असतात. ही काढून दिलेली आहे, ही किती आहे? 5 सेंटीमीटर. आता जर आपण हे 35 मधून हे 5 मायनस केले, एक काढून दिले ना, उरले किती आपल्या? 30 सेंटीमीटर. म्हणजे ह्या ज्या दोन आहेत यांची टोटल दोघींची मिळून किती आहे परिमिती किंवा लांबी, या दोघींची मिळून लांबी किती आहे? 30 सेंटीमीटर. आता दोघींची मिळून 30 आहे, तर एकीची किती होईल? 50-50. याची 50 आणि याची 15 मिळून झाली तर ते होती 30. याला 30 ला जर तुम्ही डिवायडेड 2 केलं तरी तुम्हाला आन्सर मिळेल. पण एक आपण अंदाज घेतो की 30 मध्ये 15 दोन पार्ट केले तर बरोबर 30. म्हणजे बघा आता त्याचे तीनही बाजूंची बेरीज जर केली आपण पेरिमीटर, तर आपल्याला ते बरोबर 35 सेंटीमीटर मिळेल. मग आता एका बाजूची किती आहे? ही 15. किती आहे? 15 सेंटीमीटर. म्हणजे आपला आन्सर कुठलं राहील? ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. बघा किती सोपं आहे बाजूकडे, फक्त थोडं अटेंटिव्ह राहावं लागतं, थोडं क्लासकडे मायन्यूटली लक्ष दिलं की बरोबर समजतं. व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. पुढला बघूया आपण क्वेश्चन. दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी, दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 6 सेंटीमीटर असेल. तर त्या आकृतीची परिमिती किती? $36 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 18 सेंटीमीटर. बघा आकृती पण दिलेली आहे. आता क्वेश्चन तुमच्यासाठी हा, बघा फक्त आकृती दिलेली आहे. चला, तर दिलेल्या आकृतीतील प्रत्येक बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे. तर आकृतीची पेरिमीटर किती आहे? पहा, ही जी आकृती दिली आहे ना, त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. तर मग आता मला सांगा याची परिमिती काय आहे? आता ती बहुभुजाकृती आहे, तुम्हाला माहित आहे. त्याचं आन्सर काय असते बहुभुजाकृतीचं? सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. करा मग. चला तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, तो पटकन उत्तर काढून मला चॅटमध्ये लिहून पाठवा. चला कोणाचं सगळ्यात आधी उत्तर येतं बघूया आपण. चला कोण देतं बरं उत्तर सगळ्यात आधी? चला पटापट पटापट उत्तर द्या.
द्या उत्तर द्या पटपट. काढलं का? बघू बरं कोणाकोणाचं बरोबर आहे. आता लक्ष द्या इकडे. बघा त्यांनी काय म्हटलं, दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे. ही पण 6 आहे, ही पण 6 आहे, ही पण 6 आहे, ही 6 आहे आणि ही 6 आहे. आता काळजीपूर्वक, परिमिती म्हणजे काय असते? आउटर बाजू ही घ्याल का त्याच्यामध्ये? ही कोणी कोणी मोजली? कोणी कोणी मोजली? बघा ही याच्यामध्ये घ्यायची नाही, म्हणजे या 5 साईड आहे. 5 साईड आहे तर 5 × 6 केलं आपल्याला उत्तर मिळतं 30 सेंटीमीटर. म्हणजे आपलं राईट आन्सर काय आहे? आन्सर नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा आता पुढचं बघू आपण. पुढचा क्वेश्चन बघू. राईट करून करा पटकन बालमित्रांनो. ज्यांचं चुकलंय त्यांनी पण व्यवस्थित करून घ्या. बघा मी तुम्हाला काही क्वेश्चन सोडून दाखवते, पण उरलेले क्वेश्चन मात्र तुम्ही सोडवायचे. मला पाठवायचे, मग मी सांगते तुम्हाला कोणाचे बरोबर आहे कोणाचे चुकलेले आहेत. बघा, बलबीर रोज सकाळी 320 मीटर लांब व 210 मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो. तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो? एका फेरीत किती अंतर चालतो? बघा तुम्हाला प्रश्न खूप मोठा वगैरे दिसत असला तरी तो खूप सोपा आहे. असं मोठे प्रश्न दिसले तर घाबरून जायचं नाही. अतिशय सोपे असतात ते. फक्त आपण ते काळजीपूर्वक रीड करायचे आणि काळजीपूर्वक सोडवायचे. मग आता मीटर दिलं तर मीटरच आलं पाहिजे. आपलं आन्सर पण मीटरमध्ये आलं पाहिजे. सेंटीमीटर दिलं तर आपलं आन्सर पण सेंटीमीटरमध्ये आलं पाहिजे. किलोमीटर दिलं तर आपलं आन्सर पण किलोमीटरमध्ये आलं पाहिजे. आणि तुम्हाला जे एकक आहे ते सुद्धा व्यवस्थित चूज करावं लागतं. ते सुद्धा आन्सरमध्ये ऑप्शनमध्ये पाहावं लागतं. बघा आता इथे काय, आता आपण हा समजून घेऊया क्वेश्चन व्यवस्थित बालमित्रांनो. बघा, बलबीर नावाचा मुलगा आहे. तो रोज सकाळी फिरायला जातो. तो बागेत फिरतो, बागेच्या भोवती. तर तो 320 मीटर लांब आहे ती बाग, गार्डन, आणि 210 मीटर रुंद आहे अशी गार्डन आहे. आता जर ती लांबीला मोठी आहे, रुंदीला कमी आहे, म्हणजे ती रेक्टँगल आहे. रेक्टँगल आकाराची ही गार्डन आहे. बाग इथे पायी चालतोय, बागेच्या कडेकडेने चालतो, म्हणजे हे पेरिमीटर काढावं लागते आपल्याला किती चालला. बघा आपल्याला असे क्वेश्चन असतात ना की त्याने 2 सर्कल मारले, 2 त्याने फेऱ्या मारल्या, तर किती झाले, कोण टोटल किती झालं. आता ही जी लांबी आहे ही आहे 320 मीटर आणि ही आहे 210 मीटर ही दिली आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे, हा रेक्टँगल असल्यामुळे ही एवढी आहे, म्हणजे ही किती असली पाहिजे ह्याची, ही सुद्धा 320 मीटर, आणि ही एवढी आहे म्हणजे ही सुद्धा 210 मीटर
असली पाहिजे. आता आपल्याला दिलेले आहे. आता या चारही याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला माहित पडणार आहे की हा बलवीर किती मीटर चालतो रोज. एक फेरी मारायला त्याला किती मीटर चालावं लागते. इथून जर त्याने सुरुवात केली असेल तर ह्या गार्डनला फिरायला इथून जर सुरुवात केली असेल तर हे पूर्ण फिरायला त्याला किती मीटर अंतर फिरावे लागते. मग आपण आता त्याची टोटल मारूया. पण टोटल मारा किंवा सूत्र करा. दोन पैकी काही केलं सूत्रात जरी टाकलं तरी चालतं. बघा 320 प्लस 320 किती होणार 640. इकडे 210 प्लस 210 किती झाले 420. आता 640 प्लस 420 बघा किती झाले 1060. आता बघा 1060 म्हणजेच काय होते 1060 म्हणजे काय होते 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. 1000 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. इथं मीटर दिले आहे त्यांनी मीटरने फिरला ना तो. तर 1000 आपण बघितलं आहे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर हे आपण बघितलेलं आहे. बघितलं आहे ना आपण आपल्याला जेव्हा महत्व मापन मध्ये बघितलंय आपण. बघा जेव्हा आपण याला कन्वर्ट करतो 1060 मीटरला हे मीटर झाले आपले. मीटरला किलोमीटर मध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा 1000 मीटर मीन्स 1 किलोमीटर आणि हे 60 म्हणजे केवळ 0.6 मीटर. 0.6 मीटर म्हणजे याचं आन्सर येईल पूर्ण 1 किलोमीटर आणि 0.6 म्हणजे एवढं किलोमीटर. याचं जर आपण केलं ना याचं आन्सर येते 1 किलोमीटर 1.06 किलोमीटर असं याचा आन्सर आपल्याला मिळते. बघा आता हे जरी मीटर मध्ये होतं तरी ते 1000 मीटर झाल्यामुळे ते किलोमीटरवर गेलं. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पाहावं लागेल. त्याचा आन्सर होतं 1.06 किलोमीटर. ओके हे तुम्हाला आपण आधीच शिकलेलो आहोत. आपण जेव्हा महत्व मापनमध्ये आपण शिकलेलो आहोत की किती मीटरचे किती किलोमीटर होतात ते सगळं आपण बघितलं आहे. तर बालमित्रांनो तुम्हाला मजा आली का आज. अतिशय सोपा भाग आहे. पेरिमीटर म्हणजे सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. फक्त लक्षात ठेवायचं आउटर साईड आणि ती बंदिस्त आकृती असते. ओपन आकृती नको आणि आउटर जे साईड आहेत त्याच आपण मोजायला हव्यात. सर्व बाजूच्या लांबीची बेरीज करा मोजून घ्या किंवा सूत्रात टाका. काही केलं तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही करायचं बालमित्रांनो आणि त्याप्रमाणे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. चला तुम्हाला सगळ्यांना आज मजा आली क्लासमध्ये. जे आता स्वाध्याय आपण सोडून घेतले जे असाइनमेंट आपण सोडून घेतले त्याच्या व्यतिरिक्त जे राहिले आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा घरी. तुम्हाला होमवर्क आहे की तुम्ही ते सगळं सॉल्व्ह करायचं. तुम्ही क्लासमध्ये झालं तेच नाही तर तुमच्या उरलेले राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. तर तुम्ही ते सॉल्व्ह करा सगळ्यांनी. तुम्हाला छान शुभेच्छा आणि सर्वांना छान सगळ्यांना परत आजच्या दिवसासाठी सुंदर सुंदर शुभेच्छा. छान अभ्यास करा खूप सारा अभ्यास करा. ओके म्हटलं आता कशाची वेळ झाली आहे. चला सगळ्यांनी बरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हेरी गुड. बाय 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 मित्रांनो.